भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आल्यानंतर आता पालिका निवडणुकीत ठाकरेंना भिडणारा मुंबई अध्यक्ष भाजपला निवडावा लागणार आहे। प्रवीण दरेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, पराग अळवणी, संजय उपाध्याय, सुनील राणे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। भाजपवरती नेहमीच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्यात। आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। चाकण इथल्या मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावरती आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। नाराज भुजबळ आणि पवार आमने सामने येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका शायरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। ये शायरी 5 साल पहले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला। आम्ही गेली 20 वर्ष सातत्यानं जात असतो, त्याप्रमाणे आम्ही सगळे तिथे जातो आहोत। आणि आज विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि इतर मंत्रीसुद्धा येत आहेत, त्या कार्यक्रमाला निघालो साहेब। स्मारकाची घोषणा झालेली होती, मात्र अद्यापपर्यंत पुढे काही हालचाल झाली नाही। नायगावला सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाची घोषणा झाली, तुम्हाला अपूर्ण माहिती आहे। ती घोषणा आम्ही जी केली ती 2002-3 वर्ष सालीच पूर्णसुद्धा केली। आणि सावित्रीबाईंचं घर पूर्णपणे पडलेलं होतं। हरी नरके आणि मी स्वतः तिथे गेलो आणि आम्ही संपूर्ण घर एका चांगल्या वास्तुशास्त्रज्ञांना बरोबर घेऊन अभ्यास करून जसंच्या तसं ते घर उभं केलेलं आहे। आणि पूर्णपणे म्हणजे धान्य कुठे ठेवायचं, त्यांचं स्वयंपाकघर, या सगळ्या गोष्टी। आणि समता परिषदेच्या वतीनं तिथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांचे पुतळेसुद्धा उभारलेले आहेत। तिथे आता आणखी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांचं जे आहे संपूर्ण कामगिरीचं जो एक प्रदर्शनसुद्धा जे आहे ते मांडलेलं आहे। अशी अनेक कामं तिथे सुरू आहेत। एवढंच नाही तर पर्यटन मंत्री असताना 5 कोटी रुपये खर्च करून तिथे जे आहे छोटे जे आहे राहण्याची व्यवस्था, बंगले वगैरे जे आहेत ते बांधलेले आहेत। आणि आता तिथे मुलींसाठी 200 मुलींसाठी NDAचं प्रशिक्षण केंद्र उघडावं म्हणून सुद्धा पैसे मंजूर झालेले आहेत। परंतु आता 10 एकर जागा आम्ही ते घेऊन ते आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे ते स्मारक पूर्ण झालेलं आहे। आता भेडेवाड्याचं स्मारक जे आहे शाळेचं पुण्याचं, त्याचं काम प्रगतीपथावर आहे। साहेब, महादेव जानकरांचं म्हणणं आहे की भुजबळ साहेबांनी स्वतः पक्ष काढावा, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ। ठीक आहे, त्यांची ती सूचना आहे, पाहू काय करायचं। पवार साहेब, आणि आज तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे। गेल्या अनेक दिवसांनंतर, महिन्यानंतर ही भेट होते। नाही, तेही खरं आहे, कारण तिथून झाल्यानंतर चाकणला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांची पूर्णाकृती पुतळे उभे करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी पवारसाहेब पण येत आहेत आणि मला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे, तर मी जाणार आहे। महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मी तर शक्य तिथे जाण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे जाणार आहोत। आणि आनंद आहे की ठीक आहे, पवारसाहेब पण तिथे आहेत। तर आजच्या कार्यक्रमात कुठेच अजित पवार नसणार आहेत। मला माहीत नाही ते सध्या कुठे आहेत। ते मुंबईत असतील ते कदाचित येतील सुद्धा, आणि बाहेरगावी असतील तर कदाचित शक्य होणार नाही। आज मुख्यमंत्री आणि तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे, काही राजकीय चर्चा होण्याची शक्यता? ते महात्मा सावित्रीबाई फुल्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, तिथे हजारो लोकांचा समुदाय असतो, त्या कार्यक्रमासाठी असतो। आणि तिथे अनेक मंत्री येणार आहे, तिथे अनेक शाळेतली मुलंसुद्धा असतात। आता तिथे काय राजकीय चर्चा करणार? ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना। आता पुन्हा बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या।
वसईमध्ये पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजपतला संघर्ष पेटलाय. भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावी असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला दिलं. यावरती आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावला. स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नयेत, हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत बहुजन विकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला. जळगावच्या पाळधी गावातील लागू असलेली संचारबंदी हटवण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली. 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात उफाळून आलेल्या वादानंतर पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मागील 2 दिवसांपासून गावात संचारबंदी लागू होती. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात थंडीचं प्रमाण देखील कमी होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेसच्या C11 या डब्याची काच फुटली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. तर दगडफेक करणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू आहे. अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचं लोकार्पण होऊनही स्थानांतरण रखडलंय. इमारत तातडीनं आरोग्य विभागाच्या ताब्यात मिळावी यासाठी आरोग्य विभाग गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्यानं पत्रव्यवहार करत आहे. मात्र अद्याप काहीच सार्वजनिक बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप आहे. देहूरोडमध्ये भाजप उत्तर भारतीय आघाडीकडून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली. या रॅलीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांविरोधात वाढत्या तक्रारीवरून महसूल आणि पोलीस प्रशासनानं संताप व्यक्त केला. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य दर न दिल्यास संबंधित कंपन्यांविरोधात कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबास यांनी दिलाय. कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेत. या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. कराड तालुक्यातील 27 तर पाटण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडण्यात आलंय. कराडला 14 तर पाटणला 8 ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण मिळाले. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात साईटोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यात पडलं. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून 3 विद्यार्थ्यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. गिरणा धरणाचे पहिल्या आवर्तनाचं पाणी आठवड्याभरापासून सुटलं असून गिरणा निम्न कालव्याद्वारे पाणी धरणगावपर्यंत पोहोचलंय. जामदा डावा कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी एरंडोल तालुक्यात पोहोचायला 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे आणि कालव्याद्वारे पहिल्या आवर्तनाचं पाणी पोहोचल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. अप्पर वर्धा कालव्याच्या पाझरानं पाण्यानं शेतकरी त्रस्त झालेत. गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांनी तक्रार देऊन सुद्धा बंदोबस्त न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत असून दरवर्षी हजारो रुपयांचं नुकसान होत आहे. कालव्याच्या पाझराच्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं आणि त्याची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 27 गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत 375 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला शासनानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे 27 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक या गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास खुंटलाय. तसंच 61 लाखांचा निधी असून सुद्धा गावातील विकास कामं होत नसून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी केली जाते. अहिल्यानगर शहरातील कोटला बसस्थानकात औरंगाबादच्या दिशेकडनं पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि शहरात अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये गोसावी समाजानं आक्रोश मोर्चा काढत निषेध केला. कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं दिली. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची डेडलाईन पुन्हा हुकली आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र नवीन वर्ष सुरू होऊनही पनवेल ते महाड दरम्यान महामार्गाचं काम अपूर्णच आहे. मुंबईतील गोरगरीब आणि सर्वसामान्य सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमातील गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या चाचण्या सुरू होण्यास अजून महिनाभराचा कालावधी लागणार आहे आणि या चाचण्या करण्यासाठी पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे सोडतीला कमी प्रतिसाद मिळतो. या घरांच्या किमती कमी करण्याबाबत म्हाडामध्ये विचार सुरू आहे. घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात यावरती विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. घरांच्या किमती ठरवताना अवलंबण्यात येणाऱ्या सूत्राचा पुनर्विचार देखील ही समिती करते.
वायू प्रदूषण रोखण्याबाबत मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं 213 प्रकल्पांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश संबंधित बिल्डरांना देण्यात आलेत. नियमांचं पालन केल्यावरच इमारतींचं बांधकाम सुरू करता येईल असं SRAनं या नोटिशीत म्हटलंय. मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी किनारा मार्गावरील वाहन चालकांसाठी हाजी अली इथे पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रेसकोर्सवरील प्रस्तावित सेंट्रल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या बसगाड्यांसाठी तिथेच पार्किंग व्यवस्था करण्याचं नियोजन असल्यामुळे L&T कंपनीनं नव्या आराखड्यात 2 ऐवजी 4 मजली भूमिगत पार्किंगचा समावेश केलाय. ठाणे ते बोरिवली बोगदा प्रकल्पाचं काम भूसंपादनामुळे रखडलंय. बोरिवली जवळची जागा SRAनं ताब्यात घेतल्यामुळे या भुयारीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे भूसंपादन झाल्यानंतरच काम सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेने एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्यांमध्ये 5,847 कोटी 68 लाख मालमत्ता कर संकलित करण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात दिवसभरात 173 कोटी 59 लाख रुपये तर कर भरणा करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 260 कोटी 28 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील माती वाऱ्यांमुळे उडून धूळ प्रदूषण समस्या निर्माण होते आणि त्यामुळे मैदानातील मातीचे थर काढण्याचा निर्णय पालिकेनं घेत या संदर्भातला प्रस्ताव आयुक्त भूषण गगराणींकडे सादर केलाय. मात्र IIT कडनं याचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. वाढलेलं प्रदूषण पालिकेनं केलेल्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीमुळे कमी होत असल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस सर्वात प्रदूषित असलेल्या बोरिवली, वरळी आणि कुलाब्यासारख्या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स 100च्या खाली नोंदवला गेल्यामुळे हवेची समाधानकारक नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई शहरामध्ये प्रदूषण जास्त आहे आणि तिथल्या बांधकामांना मुंबई पालिकेनं तुर्तास स्थगिती दिली आहे. प्रदूषणाची पातळी कमी होईपर्यंत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं वृक्षतोडीचे कोणतेही प्रस्ताव मंजूर करू नयेत अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली. वर्सोव्याच्या खाडीत मागच्या अनेक वर्षांपासून गाळ साचण्याचं प्रमाण वाढते. आता या खाडीतील गाळ स्वच्छ केला जाणार आहे. गाळ स्वच्छ करण्याआधी त्याचा ड्रोनच्या सहाय्यानं सर्वे देखील केला जाईल. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. याबाबत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी निर्देश दिलेत. त्यानुसार शहर, तालुका आणि जिल्हा स्तरावरती योजनेची अंमलबजावणी करताना 3 वर्षात केलेल्या खर्चाचं लेखापरीक्षण करण्यासाठी पुण्यातील सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवणारी, एकाच वेळी लढाऊ हेलिकॉप्टर उतरू शकणारी शस्त्रसज्ज निलगिरी, शत्रूला नेस्तनाबूत करण्याची क्षमता बाळगणारी प्रोजेक्ट 15B सुरत विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे. पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं असून 22 रेल्वेंच्या वेळेत बदल करण्यात आले. त्यात छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वेंचा समावेश आहे. तर नव्या वेळापत्रकानुसार हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आता पूर्वीच्या वेळेच्या तुलनेत 15 मिनिटं आधी सुटणार आहे. दिवसेंदिवस रेल्वेतनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं विभागातील 9 रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील काही दिवसात या 9 ट्रेन्सला 2 अतिरिक्त सामान्य डबे जोडले जाणार आहेत. उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. विशेष रेल्वे नांदेड ते पाटणा चालवली जाणार आहे. देशातील शाळांचा सद्यस्थितीचा रिपोर्ट केंद्र सरकारनं प्रसिद्ध केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात अनेक शाळांमध्ये कम्प्युटर बंद स्थितीत आहेत, तर काही शाळांमध्ये कम्प्युटर असून सुद्धा इंटरनेट नाही. देशात केवळ 57.2% शाळांमधील कम्प्युटर चालू स्थितीत असून 53% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठानं भारतातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावानं गेल्या 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीत शिक्षणाची सर्व फी, जेवण खर्चासोबतच अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदाच्या 2 जागा गेल्या 8 महिन्यांपासून रिक्त असतानाही या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले जात नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेला अधिकारी का दिले जात नाहीत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या ई व्हेकलकडे ग्राहकांचा कल आहे. सांगली कार्यालयात आजतागायत 18,043 ग्राहकांनी ई व्हेकलची नोंदणी केली आहे.
जातीच्या आधारावरती कैद्यांशी होणारा भेदभाव टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं तुरुंग नियमावलीत आवश्यक ती सुधारणा केली आहे. सराईत गुन्हेगार या शब्दाची व्याख्या देखील बदलली जाणार आहे. या नियमावलीमध्ये करण्यात आलेल्या बदलांचं काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश गृह मंत्रालयानं राज्य सरकारबरोबरच केंद्रशासित प्रदेशांनाही दिलेत. राज्य सरकारनं 23 सप्टेंबर 2018 पासून एकल प्लास्टिक वापरावरती बंदी घातली. मात्र केडीएमसीनं त्या आधीपासूनच बंदी घातली आहे. परंतु गत वर्षातील दंडात्मक कारवाईची आकडेवारी पाहता कल्याण डोंबिवलीत प्लास्टिक वापराचं प्रमाण कमी झालं असलं तरी प्लास्टिक वापराची वृत्ती काही थांबलेली नाही. वर्षभरात 73 किलो प्लास्टिक जप्त करताना 8,75,000चा दंड वसूल केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा फलक मनमानीपणे कुठेही लावले जात असल्याचं आढळून आलंय. पालिका प्रशासनानं नव्या वर्षात पुन्हा होर्डिंग्ज हटाव मोहीम सुरू केली आहे. बेकायदा फलक लावल्यास कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात 3,891 बेकायदा फलक हटवण्यात आलेत. ठाणे महापालिकेत तब्बल 4,000 कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे अनेक कामं रखडली असून उर्वरित कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त ताण आलाय. सध्या फक्त 50% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरती पालिकेचा डोलारा उभा आहे. मुंबईतल्या नायर रुग्णालयात आणखी 5 दिवस हृदय शस्त्रक्रिया बंद राहणार आहेत. या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. तो सुरळीत होण्यासाठी आणखी 5 दिवस लागण्याची शक्यता आहे. शहरात गेल्या वर्षभरात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण वाढले असून महापालिकेचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे असा निष्कर्ष राज्य आरोग्य विभागानं काढलाय. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत यंदा 40% अधिक रुग्ण शहरात आढळल्यामुळे विचारणा करण्यात आली. नाशिक शहर आणि परिसरातील मागील 15 थंडीचा कडाका गायब झाला होता आणि नवीन वर्षाला सुरुवात होताच शहरामध्ये थंडीचं पुनरागमन व्हायला लागलंय. किमान तापमानाचा पारा 13 अंशांपर्यंत घसरलाय. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. किमान तापमान 20 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. हवामानात अपेक्षित बदल झाले तर किमान तापमान 18 अंश आणि कमाल तापमान 30 अंश नोंदवलं जाईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.